जे काही तुम्हाला सादर करावं असं वाटतंय सुरुवात त्यांनी करू आणि मग आपण संवाद साधूया. सहभाग घेतला त्यांना शुभेच्छा. खरं जे आता माझी मुलाखत घेताना पहिल्यांदा कवितेबद्दलच बोलायला सांगितलं त्या ठिकाणी. तर माझी पहिली कविता 64 मध्ये 1964 मध्ये स्वराज्यामध्ये छापून आली आणि त्याचं 5 रुपये मानधन आलं मराठवाड्यात. म्हणजे छापून आलेली कविता म्हणजे पहिली कविता समजायची. त्याच्या अगोदर आपण लिहित राहतो सर. आणि कसं आहे सुरुवातीला आपल्याला हवेत उडणारे पक्षी व्हावे जलचे अशा काहीतरी सुचत असतं. सगळ्यांनाच सुचतं, सगळेच कवी असतात. पण नंतर लोक ते सोडून देतात कविता. तेव्हा या कविता माझ्या सुरुवातीची कविता आणि नंतर मी स्वीकारलेली कविता यात खूप अंतर आहे. तर मी पहिली कविता जी आली ती मला इतकी नीट आठवत नाही तरी थोडीशी ऐकवतो मी पण काय होते आणि मी आज काय लिहितो ते तुम्हाला फरक कळत जाईल. ती एक छोटी कविता स्वराज्यामध्ये आली होती. त्यावेळी स्वराज्य साप्ताहिक होतं, सकाळचाच एक. की दिस गेला खाली संध्याराणी आली आणि कधी खोळी रानातच आवळाच्या वाली गोऱ्या गोऱ्या गाली पसरवली लाली गुलाबाची गणगण आवाज बैलांच्या गळ्यात खळखळ माझा गणगण मला याचं वाजत असे. सुगंध मातीचा सुटला रानाचा संगीत कानात काही वाट आल्या आल्या सरी चला त्या घरी वाटपती दरे आहे भाऊ. अशा प्रकारची एक कविता होती ती. माझं लहानपणचं जे वाचन आहे एक आहे की चांगली कविता लिहिण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक आपली जगण्याची अनुभूती, प्रतिभा आणि प्रज्ञा. ते तिन्ही एकत्र आले की मग सकस कविता तयार होते. आता 16व्या-18व्या वर्षी काही आपल्याला तितके जगातले अनुभव नसतात त्या ठिकाणी. म्हणून एक तर जगण्याची अनुभूती आपल्याला नसेल तर आपलं वाचन चांगलं असेल तर पुस्तकातून ते मिळू शकते. अनेकांच्या कथा कादंबऱ्या वाचल्या तर ते लोक कसे जगले काय याचा अनुभव आपल्याला होऊ शकतो. मला लहानपणापासूनच नवयुग वाचण्याची सवय होती, लायब्ररीत जाण्याची सवय होती. रविवारची तर सकाळ दुपारपर्यंत मी लायब्ररीतच काढायचो त्या ठिकाणी आणि सगळे दिवाळी अंक वाचून काढायचो. त्यामुळे या दिवाळी अंकांनी आणि वाचनालयाने 2 कालाच्या मधील प्रदेश सुपीक होतो लक्षात घ्यायचं त्या ठिकाणी. आणि 2 कालाच्या मधील प्रदेश सुपीक असेल तर मग आपण कविता लिहू शकतो त्या ठिकाणी. आणि तो नसेल तर मग आपण टळट पलभाव नुसते यमक जुळत राहतो. आणि यमक जुळवणे म्हणजे कविता नाही. मग तसे तर मग सगळेच कवी सगळेच यमक जुळू शकतात. आता पहा मी या ठिकाणी समजा कवी नाहीत, प्रेक्षक म्हणून बसले. मी 3 ओळी म्हणतो पहिल्या, पण मला खात्री की शेवटची ओळ सगळे एकत्र बोलतील. सगळ्याच्या डोक्यात 4थी ओळ येईल आणि त्यावर तुम्हाला कळेल की तुम्ही कवी आहात सगळेजण. हे जे 16 सोडून इतर सुद्धा फक्त पहिल्या 2 ओळी नीट ऐकल्या ना ती 4थी ओळ तुम्हाला सुचेल. हा प्रयोग मी अनेक साहित्य संमेलनात सुरुवातीला करायचो बाहेर, जिथे 4000 5000चा वाव आहे. त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेणं हे मंची कवितेची गरज असते. पुस्तकात वाचली जाणारी कविता वेगळी, एक 50 लोकात वाचली जाणारी कविता वेगळी आणि 5000 लोकांसमोर सादर केली गेलेली कविता वेगळी. कवितेचं सादरीकरण करणं म्हणजे मंची कवी म्हणून त्यांना इनोडती येतं. कवितेचा बाजार मांडला, कविता बाजारात आणली वगैरे असं 7वं वेतन घेणारे प्राध्यापक म्हणतात कवितेचा बाजार मांडला. तर आम्ही ते सध्या कसं आहे की आपण 8-10 लोक असतो आणि कविता ऐकतो तेव्हा एखादी गंभीर कविता ही आपली चांगली ऐकली जाते. पण जेव्हा गर्दीत जातो आपण तेव्हा सगळ्यांची मानसिकता वेगवेगळी असते. सगळे काही मराठीचे वाचक नसतात. आम्ही जे कवी संमेलन, मी तर 40 वर्ष कवी संमेलन करत आलो. पहिल्यांदा मराठीत अशी कवी संमेलन नव्हती, फक्त साहित्य संमेलन होत होती. पाडगावकर, करंदीकरण, बापट हे 3घे कवितांचे कार्यक्रम करायचे. त्यांच्यावर 4था कवी कुणी नव्हता. मग मी जेव्हा 82ला मी दया पवार, बाबू शिंदे आम्ही ठरवलं की ग्रामीण भागातले कवी आपल्याला पुणे मुंबईत आणायचे, सगळे विदर्भातले, मराठवाड्यातले, कोकणातले, गोव्यातले, आणि तो आम्ही सुरू केला. तर ती जी मानसिकता आहे ना लोकांची, समूह मानसिकता ही वेगळी असते. तेव्हा मंची कविता ही त्या ठिकाणी चांगली जातात. मी
तुम्हाला जे आता बोललो की 3 ओळी मी म्हटले की 4थी ओळ तुम्ही म्हणणार, इतकं कविता लिहिणं सोपं असतं, त्याचं काही काळजी करण्याचं कारण नाही. ते त्या 2 ओळी नीट ऐका, 4थी ओळ तुम्ही म्हणायची. मी असा हात केला की मला खात्री सगळी एकच ओळ बोलली की हर बड़ी चीज से छोटी अच्छी होती है, हर बड़ी चीज से छोटी अच्छी होती है, बैग से पर्स अच्छी होती है, हर बड़ी चीज से छोटी अच्छी होती है, बैग से पर्स अच्छी होती है, और डॉक्टर से तुम्ही पूर्ण केली, तुम्ही करूयात ना, ते काही सोप आहे कविता लिहिणं, फार अवघड आहे वगैरे असं काही नाही. तर कवितेचे वेगळे. नंतर जेव्हा मी ठरलं, एक तर मी लहानपणी आचार्य यात्रेंचं, दत्तू बांदेकरांचं खूप वाचल्यामुळे राजकीय व्यंग हा माझा आवडता विषय होता. आणि मग मी ठरलं की पाना फुलांच्या प्रेमाच्या परतत्वाला स्पर्श करणाऱ्या, चंद्र सूर्य पकडणाऱ्या कविता लिहायच्या नाही. आपल्या अवतीभोवती जे जळतंय घडतंय, ज्याचा समाजावर परिणाम होतो, जे तुमच्या चुलीपर्यंत येतं, जे तुमचा गॅस महाग करतं, पेट्रोल महाग करतं, त्या सगळ्या घटनांबद्दल आपण कविता लिहायच्या. आणि मग कविता लिहिताना मूळ प्रवृत्तीचा शोध घेणं गरजेचं असतं. आता मी राजकीय विडंबन, मी स्वतः आमदार होतो, तर मी आमदार होतो तर मी आमदारावर टीका केली. मी काँग्रेसचा आमदार होतो तेव्हा काँग्रेसवरही टीका केली त्या ठिकाणी, कारण माझे सगळे मित्र होते. बाळासाहेब ठाकरे असो, सुधीर जोशी, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, मुंबईत सगळे मित्र होते. आणि त्याचा परिणाम मला असं झाला की मी कुठल्याही राजकीय पक्षाशी शत्रुत्व कधी घेतलं नाही, मित्रत्व केलं. आणि एक मूळ काय आहे की महाभारत काळात सोन्याचे मुकुट होते, महाभारत काळात सोन्याचे मुकुट होते. नंतर राजा महाराजांचे फेटे आले, नंतर छत्रपतींचा जिरेटोप आला, नंतर पेशव्यांची पगडी आली, नंतर ब्रिटिशांची काळी हॅट आली, नंतर काँग्रेसची पांढरी टोपी आली, नंतर व्हीपी सिंगची फरकॅप आली, चंद्रशेखरची दाढी आली, आता या बाबाचं जॅकेट आलं. तर डोक्यावर आणि गळ्यात काय ठेवायचं त्याचं मटेरियल आणि कलर चेंज झाला. पॉवर टेंडन्सीत काडीचाही बदल झाला नाही. सत्ता सत्ता असते, तिला स्थळाची, काळाची, जातीची आणि धर्माची मर्यादा नसते. महाभारत काळात तोच खेळ होता, रामायणात तोच खेळ होता, अमेरिकेत तोच खेळ आहे, जपानमध्ये तोच खेळ आहे, आपल्याकडे तोच खेळ आहे. या मूलभूत प्रवृत्तीचा शोध घेण्याची सवय ही वाचनामुळे लागते. तेव्हा कविता लिहिण्याची घाई करण्यापेक्षा आपण किती पुस्तकं वाचतो हा भाग फार महत्वाचा आहे. मध्ये मध्ये मला खोकला, मी रात्रभर खोकत होतो, ॲलर्जी, तेव्हा जर मला माफ करा तेव्हा. नाही, अगदी अगदी सर. जे आपले होतकरू कवी आहेत त्यांच्यासाठी सरांचा जो काही गुरु मंत्र आहे तो हायलाइट करण्यासारखा हाच आहे की अनुभव सगळे तुम्हीच घेतले पाहिजे हे गरजेचं नाहीये. दुसऱ्यांचे अनुभव पुस्तकातून तुम्ही वाचलात तरी तुम्ही एक समृद्ध कवी बनू शकाल. पण सर, हे तुम्ही कवी होते, व्यंग कवी, आत्ताच आम्हाला सांगितलं की कसं त्या यमक जुळवण्याकडून तुम्ही व्यंग कवीकडे आले, तो प्रवास कळला. पण मग त्याच्यानंतर तुमचा जो सामना चित्रपट आला की ज्याला 3 पुरस्कार मिळाले, मग हे कवी ते चित्रपट निर्माते, हे असं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं आणि त्याच्या बाबतीतला अनुभव कसा होता? एक तर माझं लहानपणापासून ड्रॉइंग चांगलं होतं. आमच्या घरी शेती होती, कापड दुकान होती, मी मोठी धरलेली. सौंदर, नाडा, थारोळं हे शब्द आता शेतकऱ्यांच्या पोरांनाही माहित नाही. थारोळं कशाला म्हणतात आणि नाडा सौंदर कशाला म्हणतात. तेव्हा माझा जन्म 14 एप्रिल 1943, म्हणजे आता 81 संपल एप्रिलमध्ये. आणि त्या दिवशी रामनवमी होती, त्यामुळे जन्मापासूनच रामराम आणि जय भीम असं म्हणण्याची सवय एकत्र आली. जन्मापासून जबाबदारी आली त्या ठिकाणी. पुन्हा मी कापड दुकान होतं. 9वी 10वी 11वीत असताना बाजारात, अगदी छोटं गाव आमचं जामखेड, दुष्काळी, लाईट नाही, काही नाही. 7वीची परीक्षा द्यायला दुसऱ्या गावात, 11वीची परीक्षा द्यायला दुसऱ्या गावात. तर 9वी 10वी 11वीत मी बाजारात पाल देऊन कापडही विकलेले. हे आता सांगितलं तर पुन्हा खरं वाटतं त्या ठिकाणी. आमदारांनी असं काही केलं याच्यावर. आणि नंतर मी, माझं ड्रॉइंग चांगलं होतं पहिला सुपूचं, तर मी ड्रॉइंग टीचर व्हायचं ठरवलं.
17व्या वर्षी पुण्याला आलो आणि इथे चित्रकला प्रेस जी आहे तिथे ते चित्रशाळा प्रेस तिथे आमचं कॉलेज होतं, ते गोखले हॉलमध्ये एक होतं, अभिनव कला विद्यालय. तिथे ड्रॉइंग टीचर्सचं सर्टिफिकेट 1 वर्षाचं घेतलं आणि पहिली नोकरी 18व्या वर्षी रयत शिक्षण संस्थेत कानूर पठार इथे लागली. 115 रुपये पगार होता ड्रॉइंग टीचर. पण मला ते आणखी विषय शिकवायला लागायचे, फिजिओलॉजी, हायजीन, अर्थमॅटिक वगैरे. ते माझे गणित चांगलं होतं त्यावेळी. आणि 1 वर्षानंतर मग मी मुंबईत गेलो, कारण मला सारखी ओढ होती मुंबईची. आचार्य यात्रेंचं मी कसा झालो हे पुस्तक वाचलं आणि एका पुस्तकाने मला गावाबाहेर ढकललं. म्हणजे आचार्य यात्रेंचं मी कसा झालो पुस्तक वाचताना आचार्य यात्रेसारखा माणूस सासवडवरून येतो, पुण्यात येतो, शिक्षक होतो, नंतर मुंबईला जातो, सिनेमा करतो, पत्रकार होतो. म्हणजे एक मला आदर्श असं व्यक्तिमत्व आचार्य यात्रे वाटायचं. तर मी मुंबईत गेलो आणि मला मुंबईत जी नोकरी मिळाली, मी राहायला फणसवाडीत होतो नातेवाईकांकडे गिरगावात, आणि गिरगावातलीच मारवाडी विद्यालय एक श्रीमंत लोकांची ती शाळा होती, उद्योगपती त्यावेळेस, हिंदी माध्यमाची. आणि त्या हिंदी माध्यमाच्या शाळेत ड्रॉइंग टीचर म्हणून लागलो आणि मुंबईने मग मला पुढे घडवलं सगळं. पण ड्रॉइंग टीचर असताना 7:30 ते 12:40 पर्यंत शाळा, नंतर दुपारी 1-2 ट्युशन्स. आणि ते करत असताना दादा कुंडके माझे मित्र झाले. दादा कुंडके त्यावेळेस मुंबई मराठी जी कामगार सोसायटी, आपला बाजार, तिथे 150 रुपये महिन्यावर नोकरी करत होते. आणि स्प्रिंग मिल चाळीमध्ये दादा कुंडके राहत होते आणि ते साड्या खरेदी करायला ते यायचे होलसेलमध्ये. ते आमच्या नातेवाईकाचं दुकान होते. दादांची ओळख झाली, दादांची मैत्री झाली. त्यावेळेस माझी कटपिसी कविता 65 मध्ये हिंदी कविसंमेलनात मी पहिल्यांदा सादर केली. तर ते 14 सप्टेंबरला त्या शाळेत आमच्या हिंदी दिवस साजरा व्हायचा आणि हिंदीतले कवी यायचे बरेचसे. आणि ते जे कविता सादर करायचे तर मला वाटलं या कविता तर आपण करू शकतो, याला काय अवघड काय त्या ठिकाणी. मग मी एके दिवशी कविता लिहिली, आमच्या शिक्षकाच्या वर्गात सगळ्या स्टाफने ऐकली आणि 14 सप्टेंबरला प्रथम ती मी म्हटली कविता ते, की ती कविता तुम्हाला प्रथम ऐकवतो. म्हणजे ती कविता ऐकल्यानंतर पुढे ते जे आयोजक होते रामरेख म्हणून, ते एक मराठी माणूस कविता लिहितो म्हणून मला ते सगळ्या कॉलेजला घेऊन जायचे. आणि तिथे आम्हाला पहिल्यांदा 250चं पाकिट मिळायचं, 11चं मिळायचं. 11 राम मंत्री होते नंतर, रामावतार म्हणून ते बरोबर होते. आणि नंतर 1,000 रुपये मिळालेले कविते. तर कवितेला पैसे मिळतात हे फक्त मला हिंदीत कळलं, नाही तर मराठीत आपली डायरी घेऊन कुणी आलं की पुढचा दरवाजा बंद करायचा, की हा कविता ऐकवणार आणि बोर करणार. म्हणजे कविता स्वतःचा चहा पाजून ऐकवली तरी ऐकत नव्हते लोक. आणि त्यावेळेस आपल्याला पैसे मिळतात. म्हणजे मला ती कविता तुम्हाला ऐकवतो, 65 साली लिहिलेली ती. आता 50 वर्ष होऊन गेले, बरेच वर्ष झाले. कि था बेच रहा कटपी साथ, था बेच रहा कटपी साथ पर कोई बनिया फुटपाथ पर, पब्लिक को उसने टटोला, चिल्ला चिल्ला कर वह बोला, क्यों जाती भैया दुकान में, क्या रखा है वह ठान में, पूरा ठान ना ले पाओगे, काट के कपड़ा ले जाओगे, कपड़े को काटेगा दर्जी, जैसी होगी उसकी मर्जी. तो बोलो अम्मा बोलो भाई, कटपीस की इस दुनिया में चीज कौन सी अखंड आई, पर्ण फूल डाली के टुकड़े, पर्ण फूल डाली के टुकड़े वृक्षों ने बाहों में पकड़े, इसी वृक्ष को काट काट कर, टेढ़ी सीधी छांट छांट कर फर्नीचर बन गया हमारा, कटपीस का है खेल है सारा. तो बूंद कटपीस है धारा की, पाण्याचा थेंब, बूंद कटपीस है धारा की, धारा कटपीस है बादल की, बूंद कटपीस है धारा की, धारा कटपीस है बादल की, बादल कटपीस है सागर का, सागर कटपीस है धरती का, धरती के कटपीस को कहते देश हमारा, देश हमारा. धारा की, धारा कटपीस है बादल की, बादल कटपीस है सागर का, सागर कटपीस है धरती का, धरती के कटपीस को कहते देश हमारा, देश हमारा, देश के कटपीस को कहते प्रांत हमारा, प्रांत हमारा,
प्रांत के कटपीस को कहते जिला हमारा, जिला हमारा, जिले के कटपीस को कहते गांव हमारा, गांव हमारा, गांव के कटपीस को कहते घर है मेरा, घर है मेरा, और घर के कटपीस को कहते तन है मेरा, तन है मेरा शरीर। अरे ना तन तेरा ना तन मेरा, ये शरीर ना तन तेरा ना तन मेरा, माँ बाप के कटपीस है हम, बच्चा है कटपीस हमारा। कटपीस से है सेज हमारी, कटपीस से है सेज हमारी, कटपीस से है मेज हमारी, कटपीस का है कफन हमारा, और कटपीस में है दफन हमारा। कटपीस से ना नफरत करना, बुरे ठान पर कभी न मरना, चिल्ला चिल्ला कर वह बोला, भेद सभी सृष्टि का खोला, जोड़ी कहीं पर कहीं अकेला, दुनिया है कटपीस का मेला, कटपीस ले लो, कटपीस ले लो। जरी सर म्हणत असतील की मी खूप जुनी लिहिली 1965 मध्ये लिहिली आहे, पण तरी त्याचा अर्थ आणि गमक हे आत्ताही लागू आहे आणि सगळ्यांसाठी मतितार्थ जो घ्याल तो तसा उपलब्ध आहे। सर याच्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आताच एक तुमचा कविता संग्रह इन्क्लूड झालेला आहे, भारत कधी कधी माझा देश आहे। तर हे कधी कधी आणि या काव्य संग्रहाबद्दल थोडंसं आम्हाला सांगा। नाही, भारत कधी कधी काय झालं, मी सामना काढला आणि मी म्हणजे दादा पुढचे मित्र झाल्यामुळे दादांच्या बरोबर मी अनेक वेळा कार्यक्रमात जायचो, पुण्यात यायचो। शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी दादाने सिनेमा काढायचं ठरवलं मला, तेव्हा सोंगाड्याचं प्रोडक्शन माझ्यावर जबाबदारी, म्हणजे तुम्ही प्रोडक्शन बघा, तुम्ही नोकरी सोडून द्या। म्हटलं मी नोकरी काय सोडत नाही, मी रजा घेतो आणि आपण बघूया काय करायचं। तर मी सोंगाड्याचं प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलं। पहिला दादांचा सिनेमा 90,000 रुपये तयार केला होता त्यावेळेस, 69ची गोष्ट सांगतो, आणि त्याला कोणी विकत घेत नव्हतं। दादा कोण केलं कोण पहा, तो नंतर सुपरहिट झाला। मग एकटा जीव सदाशिव हरणारा, नोकरी करत करत मी सगळे काम केलं। एक लक्षात घ्यायचं, मी पहिल्यापासून ठरवलं की आपलं डोकं 24 तास एंगेज पाहिजे। उगीच कुठेतरी जाऊन बसला फाका गप्पा मारत इकडे तिकडे फालतू वेळ घालायचा, सगळा वेळ आपला व्यवस्थित लायब्ररीत, नोकरीत, ट्युशन मध्ये किंवा आणखी अन्य कामात, लिखाणात। तर 3 सिनेमा केल्यानंतर मग मी ठरवलं की काय ड्रॉइंग टीचर आयुष्य, तुम्ही वन वे ट्रॅफिक मानणार आहे, म्हणजे पुढच्या जन्मात का हत्ती होणार का वाघ होणार असलं डोक्यात काही नाही। हा वन वे ट्रॅफिक आहे, गेलं गेलं। तर या पृथ्वीवर आपलं आयुष्य किती वर्ष येतं, 70, 80, 90 जे काय असेल, अक्कल येते 50 वर्ष, अक्कल येते तेव्हा ब्लड प्रेशर येतं, डायबिटीस येते, आणि शेवटच्या ओव्हर फास्ट खेळताना कधी विकेट जाईल तेव्हा मी ठरवलं की नोकरी किती करायची काय। त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंची ती शिवसेनेची चळवळ चालू, जोपर्यंत हा मराठी माणूस नोकरी करतो तोपर्यंत कसं वर येणार, त्याची जी मानसिकता आहे नोकरीची ती जात नसेल। जे गुजराती मारवाडी लोकांची जी मानसिकता आहे व्यापाराची, व्यवहाराची, ती आमच्यात काय नाही। बरं माझं, मी तर लहानपणी कापड दुकानात वगैरे बसलेलो आहे ना, मग मी नोकरी सोडली 73ला आणि सिनेमा काढायचा ठरवलं, म्हणजे 72ला ठरवलं सिनेमा काढायचा। त्या दरम्यान तेंडुलकरांची ओळख झाली। मी एक आहे, प्रत्येक नाटक पहिला प्रयोग पाहायचो, प्रत्येक सिनेमा शुक्रवार शनिवार रविवारी पाहायचो, कुठलाही असो, चांगला असो वाईट असो काही असो त्या ठिकाणी। तर तेंडुलकरांचं लिखाण मला खूप आवडलेलं होतं, अशी पाखरे येते, काशीराम त्यावेळेस आलेलं नव्हतं। तर मी काय ठरवलं की सिनेमा जर काढायचा असेल तर आचार्य अत्रे म्हणाले होते की सिनेमाचा प्रेक्षक त्याचं वय वर्ष 13 असतं, 13 वर्षाच्या पोरांची जी मानसिकता असते तो सिनेमाचा प्रेक्षक। स्वप्नात एक प्रेयसी मिळेल किंवा प्रियकर मिळेल, मग ते मनातल्या मनात प्रेम सुरू, प्रेमाचं गीत सुरू झालं की पोरं खुश होतात, सगळी स्वप्न असतात ती। असा कुठलाही सिनेमा करायचा असेल, जसं कविता ही वेगळी द्यायची ठरवलं, सामाजिक जाणीवेची, राजकीय जाणीवेची, तसं सिनेमा सुद्धा वेगळा करायचा ठरवलं आणि ग्रामीण भागातल्या राजकारणावर असं ठरवल्यानंतर
तेंडुलकरांच्या मागे लागलो. त्यांनी नकार दिला की सिनेमाचं माझं काही जमत नाही म्हटलं तुम्हीच लिहायचं. 1 वर्ष मागे लागलो ते 72 मध्ये, आणि मग 73 मध्ये त्यांनी होकार दिला. आणि मग ठरलं की मला म्हटलं तू तर कर्जच काढणार आहेस, तर किमान डॉक्टर लागून निळू फुले घेऊन सिनेमा केला तर चालेल का? तर मी म्हटलं निळू तर माझा मित्र, निळू आमच्या सोंगड्यापासूनच मित्र झालेला होता, पण डॉक्टरांचा माझा परिचय नव्हता. नाही म्हटले ते करीत काम करतील, आपण असं पुढे सत्तेवर असलेला सत्तेपासून फेकलं गेलं. हे सत्तेवर असलेला माणूस हा रोल निळू फुले करतील, आणि हे इंटेलेक्च्युअल्स आहेत सत्तेपासून फेकले गेलेले, हे सत्तेवर टीका करतात, स्वतः काहीच करत नाही. स्वतःला कारखाना उभा करता येत नाही, कुणाला नोकऱ्या देता येत नाही, पण कविता लिहिणार आणि टीका करणार. कवितेला काही पैसे लागत नाही. म्हणजे हे इंटेलेक्च्युअल्स आहेत, आणि यांना नुसती दारू पाडली की गप्प असतात, अल्कोहोलिक झालेले आहेत. तर तेव्हा एक कॅरेक्टर डॉक्टर लागून असं घेतलं की स्वातंत्र्य सैनिकाची निर्भयता आणि बुद्धिमंतांची लाचारी असं एकत्र केलेलं ते एक कॅरेक्टर समोर ठेवलं. एकच ओळीची कथा अगोदर आमची पहिल्या चर्चेत झाली होती, ती 1 वर्षानंतर. मग मला म्हटले थांब आता आपण 1-2-3 महिने विचार करू. तोपर्यंत तेंडुलकर नगर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात हिंडून आले, आणि चेअरमन कसे बोलतात, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, विरोधी लोक काय बोलतात, हे हिंडल्यानंतर मला म्हटले रामदास आता करायचंच आहे. आणि मग मी पार्टनर घेतले, माझ्याकडे पैसे पण मित्र खूप होते. तर सगळ्यांना सांगितलं 2-2 हजार 3-3 हजार तुम्ही द्या, चालला सिनेमा तर येईन, नाही तर ठीक आहे. कारण ते इतके श्रीमंत मित्र होते सगळे, गुजराती माझ्या चाळीस मित्रांची संख्या भरपूर होती. तेव्हा ₹1,00,000 सिनेमा काढणं काही तसं अवघड नव्हतं. ₹1,00,000 तर आपण उसने घेऊ शकत होते. माझा पगार ₹365 होता त्यावेळेस, जेव्हा मी सिनेमा काढला तेव्हा. आणि सिनेमा काढायचं ठरल्यानंतर डॉक्टर पहिल्यांदा लेखक घेतला, कारण व्ही शांताराम बापू यांच्या पाठीशी जोपर्यंत लेखक होते, शिवरामपंत वाशीकर होते, गदी माडगुळकर होते, तोपर्यंत त्यांचे सिनेमा चांगले निघाले. नंतर लेखक नसल्यामुळे पुढे सिनेमा कसे आपण पाहिले काय झालं. तर साहित्यिक चांगला असणं सिनेमाच्या मागे ही गरजेचं होतं. आणि मी ज्यांच्या बरोबर वाढलो, दादा मोडके, त्यांची अभिरुची वेगळी होती. तर मी तसे सिनेमा काढायचे नाही असं ठरवलं, आणि रिस्क घेतली, आणि सामनासारखा सिनेमा केला, आणि तो फ्लॉप झाला. लोकांना असे सिनेमा पाहण्याची सवय नव्हती. पुढे बर्लिन फिल्म फेस्टिवल मध्ये त्याची निवड झाली. नर्गिस दत्त त्या कमिटीवर होत्या. तिथे महाराष्ट्रातल्या काही राजकारण्यांनी विरोध केला की हा सिनेमा पाठवू नका, कोऑपरेटिव्ह मुवमेंटची बदनामी आहे, असं आहे तसं आहे. नर्गिसने सांगितलं इंग्रजीनं नाही, आज पाठवा. मला काहीच माहित नाही, सिनेमा फ्लॉप, मुंबईत परवडत नव्हतं, मी गावी जाऊन राहिलो होतो. आणि मग रेडिओवर बातमी आली की सामना बर्लिनला सिलेक्ट झाला. आता बस भाड्याला पैसे नाही खिशात, आणि बर्लिनला जायचं. मी प्रत्येक वेळेस ठरवायचं की काम होणारच, काही असो. मग मुंबईत गेलो, तिथे सुशीलकुमार शिंदे सांस्कृतिक मंत्री होते. त्यांना म्हटलं सिनेमा गेला, माझ्याकडे पैसे नाही, तर काही करा तुम्ही. त्यांनी 25,000 सरकारने मंजूर केले. पुढे एअर इंडियाने कन्सेशन दिलं, 67,000ची तिकीट 27,000 दिली. आणि मी डॉक्टर लागू, निळू फुले यांना घेऊन जपान सगळ्यांना घेऊन बर्लिनला गेलो, लंडनला गेलो, खिशात पैसे नसताना. आणि परत आलो, आणि परत आल्यानंतर मात्र पुन्हा कडकी सुरू, पुन्हा उसनेपासून घेऊन 2 वर्षे काढली कशी तरी. आणि 77ला त्याचे राईट्स माझ्याकडे आले, आणि त्यावेळेस तो पुन्हा रिलीज झाला. तोपर्यंत त्याला 3 नॅशनल अवॉर्ड मिळाले होते, 3 फिल्मफेअर मिळाले होते, 7 स्टेट अवॉर्ड मिळाले होते. आणि इतके अवॉर्ड मिळाले बर्लिनला गेल्यामुळे फ्लॉप सिनेमा थिएटरवाले तयार नव्हते. अरे उस समय नहीं चला, आप क्या चलेगा बोले रामदास, मला आप एक दीजिए. आणि 1 आठवडा दिला परत प्लाझाला, 2800 हाऊसफुल गेले. माझ्यापेक्षा ब्लॅक वाल्यांनी जास्त मिळवले. आणि मग 6 महिन्यात सगळे पैसे वसूल झाले. आणि मग दुसरा सिनेमा मी तसाच काढला, सर्वसाक्षी. माझे 4ही सिनेमा आहे सामाजिक विषयाची घेतले. करायचं तर वेगळं करायचं, नाही तर आपलं शांत राहायचं. रोज म्हणजे तसं धंदेवाईकपणा करायचं नाही. कुठेही मुलांना प्रेम प्रकरण आवडतात म्हणून त्या मुली नाचवा, मुलं नाचवा,
त्यांचं अंग प्रदर्शन करा, हे धंदे आपण करायचे नाही एवढं मी निश्चित केलं होतं. पण माझे सिनेमा 2-4 पण वेगळे आहेत. एक शेवटचा प्रश्न. आता आरक्षणाची चर्चा जोरात चालू आहे आणि तुम्ही पण एक आरक्षणावर आणि जे काही जातीय गोष्टी आहेत त्याच्यावर एक भाष्य करणारा चित्रपट केला, सरपंच वगैरे. तर तो चित्रपट आणि आत्ताचं हे जे काही आरक्षणाचं चाललंय याच्यावर तुमचं मत काय? मी 82 म्हणजे कवितेतूनच उत्तर देणं चांगलं ते सगळ्यांना जास्त आवडेल. 80-82 मध्ये मी लिहिलं होतं की हे जात व्यवस्था आपण किती दिवस सांभाळणार आहोत. ईश्वर निर्मित जाती 2च आहेत, एक्स आणि XY, नर आणि मादी. पशु पक्षी असो, जलचर असो, धर्म आणि जात ही मानव निर्मित आहे, ती काही ईश्वर निर्मित नाही त्या ठिकाणी. मी त्यावेळेस 80-82 लिहितो. जात जात होती, जात येत होती, जात जाताना जातीला भेटली, जवळ खेटली, तशीच भेटली सचिवालयापर्यंत, शिवालयापर्यंत, मंदिरालयापर्यंत. जात बोलू लागली, जात डुलू लागली, जात हलू लागली, सभेतून, वर्तमानपत्रातून आणि परिषदामधून. जात जातीला चिकटली, दुसऱ्या जातीला खटकली, तिसऱ्या जातीने हटकली, स्वधर्मी, निधर्मी, परधर्मी होऊन. जात जाणार नाही, जात दुधावरची साय, जात जाईल कशी, जात गोळावरची माशी. जात पाहता लोचनी, सुख झाले ग साजरी. तो हा छत्रपती बरोवा, तो हा पेशवा बरोवा, भाऊ सत्तावडी जोडी, जात जातीला आवडी, जात जातीला. हे 80-82 तिकडे. आणि भारत पेटीमध्ये माझा विषय, ती एक कविता लिहिली का त्यावेळेस सगळीकडे हे होतं, ट्रकच्या मागे भारत मेरा महान, त्या ठिकाणी तर ट्रकवर लिहिलं जायचं मागे भारत मेरा महान, बसच्या मागे भारत मेरा महान. अरे म्हणजे इतकी वर्ष झाली स्वातंत्र्याला आणि काय लिहायची गरज आहे का, माझा देश महान आहे. त्यावेळेस मी ते उपवासात्मक लिहिलं होतं 82 मध्येच की भारत कधी कधी माझा देश आहे, भारत कधी कधी माझा देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझं आयुष्य हा काय राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही, त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे आणि माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन तो संपणार आहे, खाऊन खाऊन तो संपणार आहे. प्रांताप्रांताची झुंपणार आहे, झुंपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील, पुन्हा नवे परकीय साम्राज्यवादी येतील. पुन्हा नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नवे टिळक, नवे गांधी होतील. त्यांचे पुतळे उभे राहतील, पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्चीवर बगळे बसतील. पुन्हा आम्ही एक होऊ, स्वातंत्र्याची गाणी गाऊ की हम सब एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, हिंदू बौद्ध भाई भाई, हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई, हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. तोपर्यंत मित्रांनो मला माझ्या स्वप्नांची तहान आहे आणि या देशापेक्षा मीच महान आहे. महान आहे. मी माझ्यासाठी जगतो, मी माझ्यासाठी मरतो, मी माझ्यासाठी जगतो, मी माझ्यासाठी मरतो. आरशात पाहून मी मलाच नमस्कार करतो. तेव्हा माझा जय जयकार असो, माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या धर्माचा जय जयकार असो, माझ्या पंथाचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असो, आणि झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो. झालंच तर कधी कधी माझ्या देशाचा सुद्धा जय जयकार असो. तुम्ही जातीवरच्या कविता अशा खूप लिहिल्या,
त्यावेळेस ज्यावेळेस मंडळ आयोगाला केबलमध्ये जसा स्टारच्या बाजूला बीबीसी असतो तसा आमच्या नेत्याजवळ बीसी बरोबर ओबीसी असतो. हे सर्व चॅनल्स मुठीत ठेवून राज्य ते करीत असतात. कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात. तर मी नेहमी विचार करतो किती मोगल आले होते या देशात, का राज्य करू शकले. प्रत्येक जण स्वतंत्र होता ना, वेगवेगळे संस्थानिक. एक संघ देशच नव्हता कधी. ते एकेका संस्थानिकावर हल्ला करून ताब्यात घेणं सोपं होतं. किती इंग्रज आले. दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन करायचो किंवा 700 वर्ष मोगलांचे शिक्के होते, त्याच्यावर हळदी कुंकू टाकून लक्ष्मीपूजन करायचो दिवाळीला. नंतर इंग्रजांचे शिक्के आले, त्याच्यावर हळदी कुंकू टाकून राणी छाप रुपया, चांदीचा रुपया म्हणून कौतुक करायचं. हे चातुर्वर्ण्याचं विष आमच्या मेंदूत कालविलं गेलं आणि त्या विषारी धुंदीत मुठभर मोगलांच्या मुठभर इंग्रजांच्या टाकसाळीत तयार झालेल्या नाण्यांचं लक्ष्मीपूजन निर्लज्जपणे कित्येक वर्ष आम्ही केलं. या जातीभेदाच्या खडकावर सर्व धर्म समभावाचं वृक्षारोपण झालं. या जातीभेदाच्या खडकावर सर्व धर्म समभावाचं वृक्षारोपण झालं आणि फळाची अपेक्षा करीत असताना त्या खडकानंच धर्मांतर केलं. उद्याच्या अंधाराला जर शाळेतली दाखल्यावरची जात काढली नाही, शाळेतल्या दाखल्यावरची जात काढली नाही तर उद्याच्या अंधाराला सांगेल भविष्य काळ, भारतात ही कधी कधी उगत होती सकाळ, भारतात ही कधी कधी उगत होती सकाळ. मला सांगा, आता आपल्या शाळेत गेलं तर बोर्डवर लिहिलं किती ओबीसी, किती एसटी, किती एनटी हजेरी. नंतर एक रजिस्टर ठेवलंय किती ओबीसीनी खिचडी खाल्ली, किती एनटीनी खिचडी खाल्ली, किती बीसीनी खिचडी. अरे शाळेत गेल्याबरोबर त्या पोराला तुम्ही सांगा तू बीसी आहेस, तू ओबीसी आहेस, किती वेळा रोजवणार त्याच्यात कपाळावर गोंधून घ्या ना. मग जन्माला बरोबर डायरेक्ट गोंधायचं कपाळावर, हा बीसी ओबीसी काय सर्टिफिकेटची गरज नाही. म्हणजे तुम्ही चाललात कुठे, देश कुठे चाललाय, जग कुठे, आणि तुम्ही कुठे चालले ना. ठीक आहे, ते मनुस्मृतीच्या काळात जाती व्यवस्था योग्य असेल. आता मनुस्मृतीला शिवाय देतात स्टेजवर आणि खाली जाऊन जातीचं आरक्षण मागतात. ही किती भूमिका काय आहे तुमची, नेहमी पुरोगामी आहे का प्रतिगामी ते सुद्धा कळत नाही. जर जातीचे आरक्षण मागत असाल तो मनुस्मृतीला शिवाय कशात देतात. माझे अनेक ब्राह्मण मित्र आहेत, अमेरिकेत, तिकडे युरोपासून सगळे बदलले. सगळ्यांच्या घरात इंद्रकास्ट मॅरेज आहेत, काहींच्या सुना कोरियन आहेत, काहींचे जावई ख्रिश्चन आहेत ब्राह्मणांचे. इथं ब्राह्मण मुलींनी काही मागासवर्गीय नेत्याशी लग्न केलेले, म्हणजे त्या पुरोगामीच आहेत ना. त्यांना जोडपण्यात आपली अक्कल घालवायची तिथे. आणि शाहू फुले आंबेडकर बिंबीच्या थिएटरपासून स्टेजवर बनायचं आणि खाली आलं की नातेगोत्याच्या पलीकडे विचार करायचा. निवडणूक येता जवळ 30 वर्षापूर्वी लिहिलेलं, निवडणूक येता जवळ नेता दिसे शुभ्र धवल, त्यास हवे बहुजन बळ जिंकण्यासाठी. हा या जातीचा नेता, तो त्या जातीचा नेता, सर्वांना जवळ घेता यशदारी. हा तळातील बीसी, तो गाळातील ओबीसी, हा तळातील बीसी, तो गाळातील ओबीसी, खेळती लेझिमदारासी आनंदाने. मंत्रिमंडळात मात्र बीसी ओबीसी अपात्र, तेथे 100% 50% पात्र असू नये. जे प्रश्न असती बिकट, जे प्रश्न असती बिकट, ज्याचा गुंता नाही सुटत, ते ठेवावे भिजत कुजविण्या. जे प्रश्न असती बिकट, ज्याचा गुंता नाही सुटत, ते ठेवावे भिजत कुजविण्या. केली स्थापन समिती येई आरक्षणा गती, केली स्थापन समिती येई आरक्षणा गती, ऐशी आशा धरिती येडे पुढे. तर जे आठवले ते रामदासा सांगितले. जे आठवले ते रामदासा सांगितले आणि आरक्षणाऐवजी मागितले पद सरकारी, आरक्षणाऐवजी मागितले पद सरकारी. हे 90 मध्ये लिहिलं. काय फरक आहे? 10 वर्षापूर्वी काढलेला सरपंच बघितलं हेच एका ओबीसी सरपंचाची कथा आहे. आणि त्यात सगळीकडे जाईल की जाती कितपत चालणार आहे, कधीतरी संपलं. सर, तुम्ही आज इथे आलात, आमच्या बरोबर हा संवाद साधलात
आणि आमच्या मुलांचंही कौतुक करण्यासाठी तुम्ही इथे आलात, त्याबद्दल खूप खूप आभार. आता उरलेले आपण जे काही आमचे होतकरू कवी आहेत त्यांच्या काही कविता ऐकूयात आणि हा कार्यक्रम सुरू ठेवूया. धन्यवाद.